नमस्कार. आज होता आमचा परतीचा दिवस. खरंच गावावरून परत यायला मन अजिबात नाही करत. मन एकदम जड झालेले. कारण की 4-5 दिवस इथे आम्ही छान राहिलो आणि एवढं सुंदर क्लायमेट होतं गावी, त्याच्यामुळे घरी यायचं अजिबात मन नव्हतं. आणि हे सगळे तर सुपर एक्साइटेड होते मुंबईला जायला. मनाली नव्हती, पण हे सगळे बाकी की चला, चला निघा मुंबईला, आता टाईम झाला, बस झालं गावी. आणि अभि तर एकदम सुपर अजूनच एक्साइटेड. आणि जाता जाता आला सौरभ इकडे, की "बाबा तावड्यांनो, आता तुम्ही निघा. आमची खूप जिरवली. प्लीज जा आता." मुंबईला निघता निघता प्लॅन झाला आमच्या मूळ गावी जायला, जे खारेपाटणमध्ये वालिये करून आहे. हे आहे आमचं मेन वालियातलं मंदिर. आता आमचं नशीब खूप चांगलं होतं, की गाभारा ओपन होता आणि तिथे ऑलरेडी पूजापाठ पण चालू होता. त्याच्यामुळे आम्ही सुद्धा आमचा नारळ ठेवला आणि आम्हाला आरतीसुद्धा मिळाली आणि छान असं आमचं वालियाला आमच्या देवांना पूजा करून घेतली आम्ही. तिकडून निघालो मुंबईच्या प्रवासाला. दुपारी पहिला या हॅपी धाबामध्ये जेवायला थांबलो आणि काय लोकेशन होतं यार! एकदम जबरदस्त लोकेशन, की हॉटेल आहे आणि त्याच्या बाजूलाच नदी वाहत होती. त्याच्यामुळे दुपारी तर एवढा थंडावा होता, खूप मस्त होतं. पण इकडे जेवणामध्ये तर अजिबात मजा नाही आली. जेवणामध्ये आमचा पोपट झाला. मनाली लोकं रिटर्न गावी गेले. त्यांना अचानक मनात काय आलं माहिती नाही, की आज आम्हाला गावीच थांबायचंय. मग आम्ही आमची गाडी घेऊन आम्ही निघालो पुढे. आणि संध्याकाळी आम्ही छोटासा ब्रेक घेतला चहा पियाला आणि इथे तर त्रिशवीची ह्या स्टॅच्यू बरोबर खूप मजा चालू होती. आणि इथे त्रिशवी आणि त्रिशवीच्या मामाचं प्रेम बघा, की "मामा मला चहा तू फुकून दे, थंड करून दे, मगच मी पिणार." इथे तिथेच जोडी जमलेली त्रिशवी आणि तिच्या मामाची. चहा ब्रेक नंतर डायरेक्ट आम्ही निघालो मुंबईला जायला. मध्ये आम्ही कुठेच थांबलो नाही. आणि जसं मुंबईमध्ये एंटर झालो, बापरे! ट्रॅफिक चालू. आम्हाला लिटरली पवई ते गोराई पोहोचायला 3 अवर्स लागले. आज तर आम्ही खूप थकून गेलो ट्रॅव्हलिंगमध्ये.